शिवसैनिक म्हणजे थोडक्यात त्यांच्या हिशोबाने गुंड, शिवसैनिक म्हणजे चुकीचा माणूस, शिवसैनिक म्हणजे पूर्णपणे अविश्वासू. आम्हाला इतक्या पद्धतीनं म्हणजे या राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, एक कार्यकर्त्यामधून बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला महामुख्यमंत्री, त्यांनी बघितलं असं उद्धव ठाकरे असं आदित्य ठाकरे यांच्यावर टीका टिप्पणी केलीच नाही, त्यांना वेळ पण नाही, त्यांनी विकास. परंतु आम्ही सत्याबरोबर होतो. शिवसेना ही सत्य आणि सत्यासोबत आहे. नमस्कार, मी कार्यकर्ता या सत्रामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी गेल्या 35 वर्षापासून शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम करणारे भावलालजी तांबडे हे मी कार्यकर्ता म्हणून या सत्रामध्ये आहेत. तर त्यांचं कार्य हे नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय उज्ज्वल आहे. भावलाल तांबडे हे कार्यकर्ता ते जिल्हा प्रमुख ते अनेक नेते घडवण्याचं देखील त्यांनी काम केलं आहे. गेल्या विधानसभेत त्यांनी अनेक विधानसभेची जबाबदारी देखील पार पाडली आहे आणि त्यामध्ये त्यांचे उमेदवार जे आहे ते सर्व निवडून देखील आलेले आहेत. त्यामुळे आज आपल्याशी बोलण्यासाठी मी कार्यकर्ता या सत्रामध्ये शिवसेना शिंदे गटाचे भावलालजी तांबडे हे आहे. मी माझ्या जीवनपट निश्चितपणानं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक कथा असते, जीवनपट असतो. तसं मी पण या जिल्हा परिषद शाळेमध्ये, माझं गाव मूळ गाव तळेगाव आहे, जिल्हा परिषदेमध्ये शाळेमध्ये शिक्षण घेत होतो आणि त्याच कार्यकाळामध्ये 87-86चा कार्यकाळ होता. 87च्या काळामध्ये मी 9वीला असताना, 88ला मी 10वीला होतो, 87ला मला या शिवसेनेकडं ओढल्या गेलो मी. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ती गाजलेला दसरा मेळावा असेल, गाजलेली ती भाषणं असतील, गाजलेलं मैदान असेल, त्यांचे हिंदुत्ववादी विचार पडखर मांडण्याची पद्धत आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हे पूर्णपणे मनावर असं भावून गेलं. आणि 9वीला असताना शाळेकडे लक्ष लागायचं कमी झालं आणि इकडं जनतेमध्ये, समाजामध्ये जावा, कारण त्या काळामध्ये काँग्रेस मोठ्या प्रमाणात फोफावलेली होती. संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेसमय होता आणि सत्ता जास्त दिवस ज्याच्याकडे आले की त्यांच्यामध्ये जे दुष्परिणाम दिसतात ते त्यावेळेस त्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यांमध्ये दिसायची. आणि त्या गावखेड्यावर असेल, त्या शहराकडे असेल, तिला त्या ठिकाणी त्यांचा जो अन्याय अत्याचार तो त्या पद्धतीनं आम्हाला दिसत होता. मी 9वीच्या दशेतला विद्यार्थी, मी ते बघितलेलं आहे डोळ्यांनी. तिथं मला चटकन आमच्या इथून एक दसरा मेळाव्याला सर्व कार्यकर्ते निघाले 87 साली, तर त्यांच्यासोबत जाण्याचा माझा पण योग आला आणि 87 साली आम्ही दसरा मेळाव्याला मुंबईला गेलो आणि बाळासाहेबांचे विचार आणि ते बाळासाहेबांचं तडाखेबाज भाषण, ते ठाकरी शैलीमध्ये, ठाकरी भाषेमध्ये, ते डायरेक्ट कानामध्ये असं गुंतून गेलं. आणि तिथून आल्यानंतर 9वीचं वर्ष माझं निघून गेलं आणि 10वीच्या वर्षात आलो आणि मी माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट असताना, परंतु मी शिवसेनेमध्ये इकडं यांच्या संपर्कात, शिवसैनिकांच्या संपर्कात आलो आणि मला ते पण वेळ लागलं का अन्यायाविरुद्ध न्याय करण्यासाठी, मराठी माणसाच्या हक्कासाठी, का आपण सुद्धा असा वेळ देऊन काम करावं. खऱ्या अर्थानं ही समाजाची सेवा म्हणजे हीच खऱ्या अर्थानं बाळासाहेब जे सांगायचे, 80% समाजसेवा, 20% राजकारण. आणि त्याच कालखंडामध्ये साहेब आम्ही इथं या शिवसेनेची पायमुळं दिंडोर तालुक्यात राहत होती त्यावेळेस. मग एक कालखंडामध्ये आमच्या इथं एक शिवसेनेची शाखा उद्घाटन झालं आणि गावामध्ये मोठी दंगल उसळली. 2 पार्ट्या झाल्या, गावात दंगल उसळली. त्या माध्यमातून गावामध्ये मोठा एकमेकांच्या वर आम्ही चालून गेलो आणि त्या माध्यमातून आम्ही विरोधकांना, आमचे काँग्रेस आणि शिवसेना अशी एक मोठी लढाई जुंपली
त्या माध्यमातून आम्ही दिंडोरी तालुक्यामध्ये आमच्या सर्वच माझ्या सहकाऱ्यांनी या तालुक्यामध्ये शिवसेनेला वाढीसाठी, शिवसेनेला पोषक काम करण्यासाठी आमच्या सगळ्यांचं निश्चितपणानं खारीचा वाटा आहे. आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन गावागावात शिवसेनेची स्थापना कशी होईल, बाळासाहेबांचे विचार तिथपर्यंत कसे पोहोचतील, त्या पद्धतीनं शिवसेनेचं कामकाज आम्ही त्या काळात 88 सालापासून आजपर्यंत अविरत करत आहोत. शिवसेनेत काम करत असताना तुम्हाला सांगतो, पूर्वीच्या कालखंडामध्ये शिवसैनिक हा म्हटला तरी प्रशासनाचे अधिकारी, कारण आम्ही शिवसैनिक म्हणजे थोडक्यात त्यांच्या हिशोबाने गुंड, शिवसैनिक म्हणजे चुकीचा माणूस, शिवसैनिक म्हणजे पूर्णपणे अविश्वासू, आम्हाला इतक्या पद्धतीनं म्हणजे जातीवादी, प्रचंड, म्हणजे तुम्हाला काय सांगू त्याची व्याख्या. मी तुम्हाला जे बोलतोय ना की त्या प्रत्येक स्तराला जाऊन आम्हाला त्या ठिकाणी ते फेस करावं लागलं. आम्ही निश्चितपणे चांगले जातीवादी चेहरे पण महाराष्ट्रानं पाहिले, परंतु शिवसेना जातीवादी आहे. आम्ही गुंड आहोत, आम्ही जातीवादी आहोत, आम्ही नालायक आहोत, आम्ही असे अनेक आरोपांना सामोरं जावं लागलं. त्यामधून आम्ही आमच्या या अग्निपरीक्षेमध्ये सक्सेस झालो. लोकांच्या नजरेमध्ये, जनतेच्या न्यायालयात जाऊन का बाळासाहेबांचा शिवसैनिक कसा आहे, तर 80% समाजसेवा, 20% राजकारण करतो. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना वेळ सांगतो मी की लोक विश्वासच ठेवत नव्हते का एवढा मोठा प्रस्थापितांना हे कोण निघाले धडे, म्हणजे प्रस्थापित लोकांना हे कसं काय धडे शिकवणार किंवा प्रस्थापितांची एवढी मोठी लढाई हे कसे खेळणार. परंतु आम्ही सत्याबरोबर होतो. शिवसेना ही सत्य आणि सत्यासोबत आहे. शिवसेनेमध्ये खऱ्या अर्थानं 80% समाजकारण, 20% राजकारणच करतात आणि तो मूळमंत्र आम्ही अंगीकारलेला आहे. त्याच माध्यमातून आम्ही ती सत्ता, समोरच्या प्रस्थापितांची सत्ता उलटवून टाकली. त्या काळामध्ये अख्खा दिंडोरी तालुका आणि नाशिक जिल्ह्याला माहिती आहे. जिल्हा परिषदेमध्ये त्या श्रीपताबा चौधरींच्या माध्यमातून तिने 2005 शिरकाव केला. पुढच्या 2009च्या इलेक्शन, त्याच्यानंतर धनराज माने साहेबांना आम्ही शिवसेनेत घेतलं. 2009च्या मधून आणि 2014ला तर तुम्हाला सांगतो हाईट म्हणून आम्ही त्यावेळेस म्हणजे ज्या पद्धतीने आम्हाला सत्तेची संधी मिळाली. तुम्हाला आठवत असेल, या दिंडोरी तालुक्यात, तुम्ही पण दिंडोरी तालुक्यातले आहे म्हणून सांगतो का इथं काँग्रेस राष्ट्रवादी सोडून काहीच चालत नव्हतं. असं असताना गावची ग्रामपंचायतीपासून विविध सोसायटी चेअरमन पर्यंत, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये आणि आमदार, खासदार सुद्धा आपण शिवसेनेचा करू शकलो. शिवसेना भारतीय जनता पार्टीचा करू शकलो. याचं मूळ कारण आहे का आम्ही लोकांच्या परीक्षेमध्ये जाऊन लोकांना बाळासाहेबांनी दिलेले विचार आणि जनतेशी आमची असलेली नाळ हे पटवून देण्यामध्ये आम्ही यशस्वी ठरलो. आणि मग आमच्या आईवडिलांनी जो आशीर्वाद दिला होता की आता बाळासाहेब ठाकरेंच्या सोबत तुम्ही जे प्रामाणिकपणे काम करा आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेमध्ये पात्र ठरा आणि विश्वासाला पात्र ठरा. तुमच्याकडे लोकांनी पहिल्यांदा, माझ्या आईवडिलांचं नाही म्हणत होतं की तुमच्याकडे बघितलं लोकांना पाहिजे विश्वास हाच वाटला पाहिजे. तुम्ही विश्वासात पात्र आहे, विश्वास आहे. ह्या व्यक्तीला भेटल्यानंतर 100% विश्वासानं काम होणार. विश्वास आहे, हे विश्वास म्हणून मी आजही त्या विश्वासानंच काम करतो. ते बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांची आदराने विचारपूस करायचे, त्याचं काम विचारायचे, तुझं काय काम आहे, त्याच्यावर मायेचा हात फिरवायचे, त्याचं काम करून द्यायचे, त्याला मदत करायचे. त्याच धर्तीवर साहेब आम्हाला निश्चितपणानं, बरं का, मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येकाशी बोलतो की माझी विनंती आहे, आदरणीय या राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, एक कार्यकर्त्यामधून बाळासाहेबांचा शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला महामुख्यमंत्री, हा म्हणजे बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी जसं मायेनी लोकांना जवळ केलेलं आहे, आदरानं विचारपूस करणं, त्याचं काम करणं, त्या कामातून लोकांना कधीही शिंदे साहेबांनी 2.5 वर्षापूर्वी जो उठाव केला त्यावेळेस उद्धव ठाकरे चुकले म्हणून त्यांना उठाव करायला लागला. उठाव केल्यानंतर त्यांनी कधीही टीका टिप्पणीला भर दिला नाही, तर विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांनी जनतेच्या न्यायालयात जाऊन जनतेची मनं जिंकली. आणि पुनश्च एकदा तुम्हाला माहिती नाही, शिवसेना फुटल्यानंतर पहिलं असं होतं की शिवसेना फुटल्यानंतर त्या माणसाला हिंडणं फिरणं मुश्किल व्हायचं. शिवसेना फुटल्यानंतर तो माणूस परत निवडून येत नव्हता. पण मला सांगा, मी तुम्हाला आता हा प्रश्न विचारतो, शिवसेनाचा उठाव झाल्यानंतर, शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची कामं केल्यानंतर, महायुतीचं हे सरकार जे आज आहे, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होऊन मोठ्या प्रमाणामध्ये या महायुती सरकारला कधीच
इतिहासात 60 वर्षात 70 वर्षात सुद्धा असं यश बघायला नाही मिळालं. अभूतपूर्व यशाचं साक्षीदार अखंड महाराष्ट्र झालाय. हे केवळ महायुती सरकारमध्ये, शिंदे सरकारमध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सरकारचे सर्व मंत्री यांनी केलेली कामं. मग मला सांगा, शिंदे साहेब नेहमी सांगतात मला टीका टिप्पणीमध्ये आवड नाही, मी विकासाच्या दृष्टिकोनातून, विकास हाच माझा मुद्दा आहे. त्यांनी बघितलं उद्धव ठाकरे असं आदित्य ठाकरे यांच्यावर टीका टिप्पणी केलीच नाही, त्यांना वेळ पण नाही. त्यांनी विकास काय कामं केली पाहिजे, लोकांच्या अपेक्षा काय आहे, लोक कशासाठी आपल्याकडे येतात, ही सत्ता कशासाठी असते, सत्ता लोकांसाठी असते, सत्ता लोक कल्याणासाठी असते. ह्या सत्तेचा विनियोग करणारा जर कोण माणूस बघितला असेल तर त्यांचं नाव आहे अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब. माझ्या सर्व युवकांना मी नेहमी सांगतो, तुम्ही तुमच्या गावातून आमच्या शिवसेनेत आपल्याकडे पक्ष प्रवेश केल्यानंतर त्या गावामध्ये पहिले तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा चांगली करा, बाजूच्याची वर्तणूक, आपल्या बाजू राहणाऱ्याची चांगली वर्तणूक ठेवा. आपल्या गावामध्ये आपल्या माणसांचं जी काय आया बहिणींचं असेल, युवकांचं असेल, युवतींचं असेल, ज्येष्ठांचं असेल, जे काही सरकारी दरबारी असणारी कामं असतील, अडी अडचणी असतील, किंवा गावाच्या विकासात्मक दृष्टिकोन काही असेल, किंवा युवकांना नोकरी म्हणून काम करण्यासाठी काही विषय असेल, हे सर्व विषय घेऊन तुम्ही आमच्याकडे येत चला. त्या माध्यमातून त्या गावाचे समस्या जर तुम्ही सोडवले तर हाच आजचा तुला नेमलेला शाखा प्रभू. मी नेहमी सांगतो त्यांना, तू उद्याचा सरपंच झाल्याशिवाय राहणार नाही, तो सरपंचाचा तो माणूस पंचायत समिती सदस्य झाल्याशिवाय राहणार नाही, तो जिल्हा परिषद सदस्य झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ही विधानसभा, मला सांगा, गाव लेवलचं स्ट्रक्चर ज्या पद्धतीनं आज आम्ही काम करतो आहे, हे पूर्ण पॅक केल्यानंतर तुम्ही निश्चितपणाने तुम्ही ताकदीवर, तुमच्या संपूर्ण ताकदीनिश्चित तुम्ही विधानसभा जिंकू शकता. तुमची गावची ग्रामपंचायतचा सरपंच आपला असला पाहिजे, त्यासाठी काम केलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे. पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य असल्यानंतर नगरपंचायतीचे नगरसेवक आणि लोकांची कामं, ह्याच्यातून निश्चितपणाने शिंदे साहेब हेच सांगतात. आणि लोकांची कामं करा, मग विधानसभेचा आमदार निवडून येईल. म्हणजे येणाऱ्या कालखंडामध्ये निश्चितपणे आम्हाला खात्री आहे, मी तुम्हाला या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, 2029 मध्ये शिवसेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या फलीभूतवरानं, कार्यकर्त्यांच्यामुळे आणि एकनाथ साहेब शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास अजून होणार आहे, तो 2029चा आहे. 2029ला शिवसेना प्रचंड मोठ्या ताकदीने सर्व आमदार जिंकून आणण्यासाठी काम करेल. कारण आम्ही शिवसैनिक आहोत, पक्षाचं प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहोत. टीका टिप्पणी हा आमचा विषय नाही. आम्ही फक्त लोकांची विकास कसा, गावाचा विकास कसा होईल, परिसराचा विकास कसा होईल, लोकांच्या हाताला काम कसं मिळेल, युवकांना नोकरी कशी मिळेल, म्हणजे लोकांची चूल पेटली पाहिजे, चूल पेटविण्याचं काम आपण करायचं. यासाठी म्हणजे विकासात्मक दृष्टिकोनातून आमचं पुढचंही पाऊल असेल, पुढचाही प्रवास असेल.